म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता आणि रम्यता जिथं आहे ते म्हणजे भगवान बाबांचं इथं असणारं जे मंदिर आहे ते. आज भगवान बाबांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी, संतांची पुण्यतिथी असते बघा. कृष्णाची बोलत चला बघा, बोललं की जरा तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे आणि संवादाचा बहुला लग्न दोघाचे आतुला. कळालं ना तुम्हाला? संवाद पाहिजे म्हणजे मला कळेल तुम्हाला काय लागतं ते. काय सांगत होतो मी? कृष्णाची अष्टमी, रामाची नवमी, बरोबर ना? रामाची नवमी, हनुमंतरायाची जयंती. हनुमंतरायांची जयंती आहे, वामन जयंती आहे, हनुमान जयंती आहे, रामनवमी, कृष्णाची अष्टमी, भगवान महादेवाचे शिवरात्र, देवीचे नवरात्र, संताची पुण्यतिथी, देवीचे नवरात्र, तुमचे आमचे पित्र. 1968 साली श्री संत भगवान बाबांनी आपला देह त्या ठिकाणी ठेवला. संतांची पुण्यतिथी का करावी? संतांचे सोहळे अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आलेले आहेत. आपण चरित्रही ऐकलेलं आहे. संतांचं चरित्र, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाती संताची याजपे. संतांची पुण्यतिथी असेल, संतांची जयंती असेल, संत गेले, ज्या तिथीला गेले त्या तिथीला संत काय करतात? पुण्यवान करतात. म्हणून ती पुण्यतिथी ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला ती तिथी काय झाली? तिला पुण्यता प्राप्त झाली. आणि अशी असणारी तिथीला जर पुण्यता प्राप्त होती आणि त्या संतांचं जर आपण वेळोवेळी भजन केलं, त्या संतांचं जर आपण चरित्र वेळोवेळी गायलं, ऐकलं, तर आपल्याही जीवनामध्ये त्या ठिकाणी काय होणार आहे? परिवर्तन होणार आहे. संत ज्या मार्गाने गेले तो मार्ग आपल्याला त्यांच्या चरित्रातून दिसणार आहे. परमार्थ करण्याकरता कशी वाटचाल केली पाहिजे, भक्ती कशी करावी, नामचिंतन किती करावं, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला त्या चरित्रामध्ये बघायला भेटतं. संतांची वाटचाल स्वतःपुरते जगले नाहीत संत. देह कष्टविती परोपकारे. संत जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन. संत या ठिकाणी येतात, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. हे जग आडरानाने धावतय, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. आणि संत महात्मे येतात, येऊन या ठिकाणी फक्त उपदेश करतात असं नाही. आता सध्याची पिढी फक्त उपदेश करते, अनुभव शून्य आहे. आम्ही त्यातच आहोत. अनुभव काय आहे? तुम्हाला देव सांगतो, भक्ती सांगतो, अनुभव. आम्हालाही देवाची प्रचिती अजून आली नाही, परंतु देवाची प्रचितीच नाही असंही नाही, आमचं काहीच वाईट होत नाही. तुमच्या लक्षात येते का? देवाची भक्ती करत असताना आपल्याला अनुभव काय यायला पाहिजे? एखादं खूप मोठं संकट आपल्यावरती येत असेल ना तर त्याचं निवारण भगवान परमात्मा करतो. छोट्या रूपामध्ये संकट येतं. सहज कट मारून गाडी गेली की मग कळतं आपल्याजवळ देव आहे म्हणून. आम्ही रोज रोडवर फिरतो महाराज, आम्हाला सांभाळणारा कोण आहे? देवच आहे महाराज. माणूस म्हणतो ना, हृदयाचे ठोके वाढतात गाडी कट मारून गेली की. तिथं देव आपल्या सोबत असतो महाराज. एखादी चाल यांनी गायली, एखादी चाल, एखादा स्वर असा अंतकरणाला भिडतो, माणसं माना डोलवतात, माणसं हसतात, आनंद उत्सव त्या ठिकाणी अंतकरणामध्ये काय होतो? वाढतो महाराज. तोच देव आहे, बाकी काय आहे? संत महात्मे त्या देवाचा अनुभव घेतात, भक्ती करतात आणि स्वतः त्या मार्गाने जाऊन मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते. आणि मग तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. आपण त्या मार्गाने जर गेलो तर मग आपल्या जीवनाची गुंतागुंती होत नाही. बरेच माणसं
काय करू कसं करू कसं होतं कसं झालं, काय करू कसं करू कसं होतं कसं झालं, याच्या गुतागुतीमध्येच जीवन घालतो महाराज. काही फायदा होत नाही. कहा से आया कहा जाएगा. काय घेऊन आलो काय घेऊन जाणार आहोत. जीवन मिळालंय, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्तीनं धरावे. तुम्हाला कळतंय ना, तरी का चित्तीनं धरावे. दररोज कीर्तनकार येतात आणि सांगतात, बाबांनो हाताने हाताने आणि मुखाने. दररोज येणाऱ्या कीर्तनकाराला सांगावं लागतं. याच्यापेक्षा आपल्या जीवनात बदल काय, बदल झाला पाहिजे. तीच गोष्ट कीर्तनकार येतात. वामन भाऊ महाराजांची असणारे भगवान बाबांची चरित्र आपल्याला माहिती नाही का. आपल्याला चरित्र माहिती आहे, पण आपण त्या चरित्राचं सिंहावलोकन किती केलं, त्या चरित्राचं अनुकरण किती केलं, मला सांगा ना. बोला बोला. अनुकरण आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. आपण संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर गेलो तर भगवान परमात्म्याने त्यांच्यावरती जे प्रेम केलं, त्यांच्यावरती जी माया केली, त्यांच्यासोबत राहिला, त्यांच्यासोबत जेवला, त्यांच्यासोबत खेळला, त्यांच्या भजनामध्ये येऊन नाचला नाही. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता पितांबर गळाला. कबीर महाराज म्हणतात, देवा सावध व्हा, पितांबर गळाला. कोणाच्या कीर्तनामध्ये? नामदेव महाराजांच्या. आमच्या कीर्तनात माणसं नाचनात. आज भगवान बाबांची पुण्यतिथी आहे. मला वाटतं आपला काला झाला की दुसऱ्या दिवशी वामन भाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे. असा हा पर्व काळ आपण त्या ठिकाणी साधलेला आहे महाराज. हा पर्व काळ आहे महाराज, पर्वणी आहे आपल्यासाठी. काय आहे? पर्वणी आहे.